नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, नवरात्र सध्या सगळीकडे सुरू आहे. नवरात्र ही चैतन्यमयी तर असतेच, पण नवरात्रीच्या काळात सात्विक आहार घेऊन तसंच उपवास करून आपण आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्यसुद्धा खूप चांगल्या प्रकारे राखू शकतो आणि याच रूपाने आपण निसर्गाशी समतोल साधण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकतो. नवरात्रीमध्ये उपवासाचे आणि आरोग्याचे काही नियम पाळले तर आणि त्याच पद्धतीने आपण उपवास केला तर आपण आध्यात्मिक उन्नती तर साधू शकतोच, पण शारीरिक स्वास्थ्य, शारीरिक आरोग्यसुद्धा बदलू शकतो, त्यात सुधारणा घडवून आणू शकतो. आणि म्हणूनच नवरात्री स्वास्थ्याच्या याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, थँक्यू. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र तुम्ही सुद्धा डॉक्टरांना तुमच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6930-2444. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. मॅम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि नवरात्रीच्या सगळ्यात आधी तुम्हाला शुभेच्छा. सगळ्यात महत्त्वाचं, आयुर्वेदात लंघन किंवा उपवास आपण ज्याला म्हणतो याचं महत्त्व वेगळंच आहे. तर मुळात आपण सगळ्यात आधी नवरात्रीत जे उपवास केले जातात त्याचं महत्त्व आपण कसं सांगता येईल? सर्वप्रथम तर साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या या शक्ती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आता बघा, शरीरामध्ये आपल्याला जेव्हा शक्ती वाढवायची असेल तेव्हा आहाराचा तर मुख्य विचार आपल्याला करावाच लागतो. आणि आत्ताचा जर का आपण विचार केला तर हे शारदोत्सव आपण म्हणतो याला, म्हणजे शारदीय नवरात्र याला म्हटलं जातं. म्हणजे शरद ऋतूची जी सुरुवात आहे त्या काळामध्ये हे नवरात्र येत असतं. आता या काळामध्ये आता जस्ट पाऊस संपलेला आहे, सगळीकडे वातावरण उष्ण व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आपण सगळेच आता विचार करतो की बापरे, किती गरम होतंय, किती गरम होतंय. तर अशा वेळेला आपल्या शरीरामध्ये पित्ताची वृद्धी होत असते आणि त्या पित्ताच्या शमनाकरता म्हणून आपल्याला बऱ्याच प्रकारचे काही काही खाण्यापिण्याच्या काळजी या काळामध्ये घ्यायला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्या दोन प्रकारच्या असतात. एक तर आहे इथे आपण उपासाचा विचार करतो, कारण की आपण इथे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरांवरती स्वास्थ्यांचा विचार करत आहोत. आणि त्याचबरोबरीने प्रत्येक घरामध्ये रोज देवीला वेगवेगळे आपण म्हणतो तसे प्रसाद सुद्धा अर्पण केले जातात आहे. त्यामुळे आता उपवास किंवा लंघन याचा जेव्हा आपण विचार करतो तर लंघन म्हणजे काय असतं की अशा प्रकारचा आहार आपल्या पोटामध्ये देणं की ज्याच्याने आपल्या शरीरामधली पचनशक्ती जी आहे ती व्यवस्थित राहू शकेल. आणि नॅचरली पचनशक्ती जर का व्यवस्थित राहिली तरच अग्नी व्यवस्थित राहील. तर हा अग्नीचाच पूर्ण सोहळा आहे. तर आपण पुढे पुढे जसा कार्यक्रम जाईल तसं त्याच्यामध्ये लंघनाबद्दलच्या सुद्धा जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घेऊया. नक्कीच मॅडम. एक फोन आलेला आहे नवी मुंबईवरनं. वनिताजी आपल्याबरोबर बोलू इच्छित आहेत. वनिताजी, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. मॅडमना प्रश्न विचारा. मॅडम, पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार दोघींना पण. नमस्कार. नमस्कार. माझा मुलगा 22 वर्षाचा आहे मॅडम, कॉलेजला जातो, पण त्याचा पाय दुखतोय जास्त. अच्छा, पाय सुजतो तो संध्याकाळी फक्त सुजतोय का सकाळी उठल्यावरती सूज जास्त दिसतीये का कसं, तुम्हाला काही फरक वाटतो त्या सुजेमध्ये? आणि एक्झॅक्टली दोन्ही पायांना सूज आहे कशी आहे ते पण जरा सांगू शकलात तर? मॅडम, सुजत नाही, दुखतो. 2 वर्षापूर्वी तो रनिंगला जात होता ना. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं, पाय दुखतोय तुमच्या मुलाचा. आता बघा कसं आहे, 22 वर्षाची मुलं म्हणजे आता कॉलेजला जाणार, रात्रीची जागरणं असतात, मित्रांबरोबर बाहेर फिरणं असतं, खाण्यापिण्याची काळजीसुद्धा जी आहे ती फारशी या वयामध्ये घेतली जात नाही. टिफिन्स आत्ताची मुलं बिलकुल न्यायला बरोबर तयार नसतात. जे काही बाजारात मिळेल, आई मी फ्रेंड्स बरोबर खाऊन घेईन वगैरे अशा प्रकारची एक भावना असते. आणि एकूणच या काळामध्ये आपण बघतो आहोत तर सगळ्यांमध्ये विटॅमिन्सची सुद्धा कमतरता फार प्रमाणात दिसायला लागली आहे. कारण आपण उन्हाच्या संपर्कात येत नाही तर त्याच्यामुळे शरीरातली सगळी जी चयापचय क्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही. तर मला असं वाटतं ते सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमच्या मुलाच्या रक्ताची तपासणी करवा. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी काय प्रमाणात आहे ते बघा. आणि त्याची जर का काही गरज वाटली कुठल्याही त्याच्यामध्ये तुम्हाला औषधं द्यायची तर तेही तुम्ही सुरू करू शकता. आयुर्वेदिकदृष्ट्या जर का विचार केला तर आपण कॅल्शियम व्यवस्थित शरीरामध्ये आपूर्ती होण्याकरता नैसर्गिक कॅल्शियम देण्याच्या दृष्टीने पित्तशांती किंवा कॅल्सिसॅनसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या सकाळ संध्याकाळ तुम्ही नियमाने द्यायला सुरू करावं. तसंच शरीरामध्ये एकूण ताकद व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने संतुलनचे जे च्यवनप्राश आहे तेही सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा त्यांना नक्की घ्यायला सांगा. 1 कप दूध किमान सकाळी तरी, जमलं तर संध्याकाळी परत त्याच्यामध्ये संतुलन चैतन्य कल्पासारखं एखादं जे कल्प आहे ते घालून नक्की द्यावं. आणि रोज रात्री झोपताना अगदी न चुकता त्याला स्वतःलाच सांगा की संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं जे तेल आहे ते पायांवरती हलक्या हाताने खालतून वरती
नक्की लावायचं, किमान गुडघ्यापर्यंत तरी. हे सगळं जर का नियमाने काही दिवस केलं तर मला वाटतं हा जो काही सगळा त्रास होतो आहे तो नक्की कमी व्हायला मदत मिळेल. आणि एकूणच आरोग्य व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने आणि हाडांची आत्ता मजबूती व्यवस्थित राहायला खारीक, बदाम वगैरे हे सगळं खाण्यामध्ये ठेवायला पाहिजे. ते जमत नसलं तर संतुलनचं मॅरोसॅनसारखं जे रसायन आहे ते जरी नियमाने एक चमचा कधीही दिवसभरातनं घेतलं तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्की मिळू शकेल. मॅडम आणखी एक फोन आलेला आहे चिखलीवरनं शर्मिला यांचा. शर्मिलाजी, तुमचं स्वागत आहे. मॅडमना प्रश्न विचारा. हॅलो. विचारा. हा, मला ना सांधीवाताचा त्रास आहे. माझा एकच गुडघा दुखतो खूप. अच्छा ताई, तुमचं वय किती आहे? माझं वय 38. बरं. आता बघा 38 हे खरं वय खूप कमी आहे संधिवाताच्या दृष्टीने. मग याच्यामध्ये खरोखरी काही आपल्याकडे म्हणजे हेरिडिटरी काही इश्यू आहे का, म्हणजे परिवारामध्ये हा त्रास आहे म्हणून तुम्हाला आले आहे का, बाळंतपण झाल्यानंतर जे आपण प्रसूताची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे ती घेतली नाही गेली आहे त्याच्यामुळे हा त्रास होतो आहे का, हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण तरीसुद्धा मी तुम्हाला आता असं सांगेन की जर का ऑलरेडी वाताचा त्रास होतो आहे तर अगदी न चुकता आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा संपूर्ण अंगाला अभ्यंग सेसमी तेलासारखं तेल नक्की लावा, की जेणेकरून एकूणच शरीरामधलं सर्क्युलेशन सगळं वाढायला मदत मिळेल आणि हाडांची आणि सांध्यांची जी व्यवस्थित मेटाबॉलिझम होऊन आणि त्यांची ताकद वाढायला पाहिजे ती वाढायला त्याच्यातनं नक्की मदत मिळेल. तसंच कॅल्सिसॅनसारख्या ज्या गोळ्या आहे आणि वातबलसारख्या ज्या गोळ्या आहेत संतुलनच्या, तेही तुम्ही नियमाने सकाळ संध्याकाळ अगदी घ्यायला सुरू करा. म्हणजे त्याच्याने तुमचा हा जो सगळा त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि सांध्यांवरती न चुकता संतुलन शांती तेलासारखं जे तेल आहे ते तुम्ही नक्की व्यवस्थित नियमितपणे लावा, तर त्याचाही तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. मॅडम आणखी एक विरारवरनं फोन आलेला आहे हर्ष यांचा, त्यांचा कॉल घेऊया. हर्षजी, प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्कार मॅडम. मॅडम, माझा 20 वर्षाचा मुलगा आहे. त्याला कावीळ होती मार्च एप्रिलमध्ये. तर मार्च एप्रिलमध्ये त्याला कावीळ होती. तर त्याला म्हणजे जास्त लिव्हरला वगैरे त्रास झालेला, जास्त प्रमाणात होती. तर ते ऍडमिट होता तो, म्हणजे बरं झालं त्याला. पण नंतर ना त्याला गोळ्या औषधाने ना त्याला चेहऱ्यावर पूर्ण पिंपल आलं. म्हणजे ते उष्णता झाली की काय, त्याच्यामुळे त्याला पूर्ण चेहरा पिंपलने, लाल पिंपल अशा भरले. ओके. काय करू त्याच्यासाठी? मी संतुलनचं गुलकंद वगैरे दिलं त्याला. खरं कावीळ झाली की एक सगळ्यात मोठी चूक जी होते ती म्हणजे फक्त इन्फेक्शनकडे लक्ष दिलं जातं, पण लिव्हरचं फंक्शन किंवा आपल्या यकृताचं फंक्शन कसं सुधारावं याचा मात्र विचार केला जात नाही. आणि त्यामुळे बऱ्याचदा 2-4 महिन्यानंतर बरेचसे त्रास उद्भवून लोक संतुलनला येताना आपल्याला दिसतात. मग सगळ्यात पहिले काय महत्त्वाचं आहे तर एक तर आतमध्ये जेव्हा इन्फेक्शन झालं होतं तेव्हापासून लगेच संतुलन रोज ब्युटीसारखं एखादं जे तेल आहे ते पोटावरती लावायला सुरुवात करावी, की जेणेकरून तिथे जे वाताचं आणि पित्ताचं असंतुलन तयार झालेलं आहे ते कमी व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. त्याचबरोबरीने संतुलनचं बिल्वसॅनसारखं हे जे रसायन आहे तेही सकाळ संध्याकाळ नियमाने 1-1 चमचा घ्यायला सुरू करावं, की जेणेकरून यकृताला त्याचं कार्य नीट करण्याकरता हातभार लागू शकेल. तसंच आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती सांगितलेल्या आहेत की ज्या पुनर्नवासासारख्या औषधामध्ये असतात, की त्या जर का नियमाने घेतल्या गेल्या तर त्याच्याने सुद्धा यकृताचं काम जे आहे ते नीट व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. बरोबरीने जे काही पित्ताचे दोष तयार झालेले आहेत त्याच्याकरता पित्तशांतीसारखी गोळी नियमितपणे घेणं किंवा प्रवाळ पंचामृतासारखं एखादं औषध जे आहे ते नियमितपणे घेतलं तर त्याचा फायदा नक्की मिळू शकेल. सकाळच्या वेळेला शक्य असलं तर त्यांना म्हणावं थोडं तरी शहाळ्याचं पाणी जे आहे ते प्यायला तुम्ही नक्की सुरू करा. बरोबरीने अनंतसॅनसारखी एखादी टॅबलेट की जी पित्तावरती आणि स्किनवरती दोन्हीवरती काम करू शकेल, त्याचाही फायदा नक्की मिळेल. आणि पोटात रोज शक्य असलं तर शतानंतसारखं एखादं दुधामध्ये घालून कल्प घ्यावं, की जेणेकरून एकूणच हीट पण कमी व्हायला आणि स्किनचे सगळे सुद्धा त्रास कमी व्हायला मदत मिळेल. जमत असलं तर प्रत्यक्ष सल्ला घेऊन एखादं छोटं पंचकर्म करून हे जे काही विषद्रव्ये साठलेली असतात जॉन्डिस वगैरे नंतर ती कमी करायला आपल्याला मदत करता येऊ शकते का, याचाही तज्ज्ञांकडून सल्ला घेणं जास्त योग्य राहील. यानंतर रोहित जी आहे त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा. मॅडम रोहितजी, विचारा तुमचा प्रश्न. जगदीशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां. माझे ना असे गुडघे दुखत, आमच्या नवरा बायको दोघांचे. अच्छा. गुडघे जास्त, दोघांचे गुडघे दुखते. अच्छा, तुमचं वय किती आहे ताई दोघांचं? मिस्टरांचं आहे आता 71, माझं 66 आहे. अच्छा,
बरोबर. ताई कसं आहे, आपल्याला आपल्या सांध्यांची काळजी आहे ती अगदी आम्ही तर म्हणतो की 40पासूनच घ्यायला सध्याच्या काळात सुरुवात करायला पाहिजे. कारण एकूणच आपल्या आहारामध्ये जो कस आहे तो सध्या राहिलेला नाही. म्हणजे दुधात आपण विचार केला की आपल्या हाडांना पोषक गोष्ट आहे, तर दूध पण चांगल्या प्रतीचं आजकाल मिळत नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला आता खरं 70च्या काळात हा त्रास व्हायला लागलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे. कारण की आत्ता माझ्याकडे 35-30तले सुद्धा लोक आहेत की ज्यांचे गुडघेदुखी, गुडघ्यांवरती सूज वगैरे सारखे त्रास आता फार प्रमाणात व्हायला लागलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला गुडघ्यांमधलं वंगण जे आहे, त्यांचं फॅट जे आहे ते व्यवस्थित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता संतुलनचं शांती तेलासारखं एखादं जे तेल आहे ते अगदी नियमाने लावायला सुरुवात करावी. तसेच पोटातनं सुद्धा घरी केलेलं साजूक गाईचं तूप जे आहे तेही नियमाने सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे तरी तुम्ही घ्यायला सुरू करावं. संतुलन प्रशांत चूर्णासारखं एखादं जे चूर्ण आहे की ज्याच्यामध्ये अश्वगंधा, विदारीकंद वगैरे सारखे चांगले आपल्याला पोषक आणि शरीराला स्ट्रेंथ देणारे जे हे आहेत वनस्पती त्याच्यामध्ये असतील, अशा प्रकारचं प्रशांत चूर्णासारखं चूर्ण आहे ते सकाळ संध्याकाळ नियमाने अर्धा चमचा तुम्ही तुपाबरोबर आणि थोडीशी साखर शक्य असलं त्याच्यामध्ये घालून तुम्ही घेऊ शकता नक्कीच. त्याचबरोबरीने संदेश आसवासारखं किंवा दशमूळारिष्टसारखं एखादं जे वातशामक आपण आसव आहे ते सुद्धा नियमाने तुम्ही घेतलं तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्की मिळू शकेल. आणि मगापासून मी सांगितलं एकदा दोनदा तरी की संतुलन मॅरोसांसारखं जे रसायन आहे ते हाडांकरता अत्यंत उत्तम असतं, शरीरामध्ये ताकद व्यवस्थित राहायला मदत करतं, तर तेही तुम्ही नक्की घ्यावं. संधी म्हटली की तिथे वात आलाच आणि त्या वाताचं शमन होण्याकरता तुम्हाला जर का वाताचा जो लेप आहे आमच्या संतुलनचा तोही घेता आला असती संधी, तर तोही तुम्ही लावून त्याच्यातनं तुम्हाला त्रास जो आहे तो कमी व्हायला नक्की मदत मिळू शकेल. पण बरोबरीने पंचकर्म केलं, आपल्या सांध्यांची ताकद वाढण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या थेरपीज आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत, त्या जर का तुम्ही संतुलन इथे येऊन करवून घेतल्या तर मला वाटतं हा जो सगळा त्रास आहे तो संपूर्णपणे बंद व्हायला किंवा कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. नक्कीच सर, आपण आणखी माहिती घेणार आहोत या संदर्भात, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मालविका मॅडम आपल्यासोबत आहेत. मालविका मॅडम, आपण लंघनाविषयी बोलत होतो, तर लंघनाचा उपयोग शरीर शुद्धीसाठी कशा प्रकारे होऊ शकतो आणि तेही विशेष करून नवरात्रात? कसं आहे, मी मगाशी सांगितलं तसं की आपल्या शरीरामध्ये आता पित्ताचा दोष वाढत असतो आणि त्यामुळे लंघन करणं उपयुक्त ठरतं. लंघन वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो. एक तर कमी खाऊन करू शकतो किंवा एकच गोष्ट ठरवायची की हीच मी रोज रोज तीच खाणार आहे, किंवा तुम्ही फळं ठरवू शकता, तुम्ही ज्युसेस ठरवू शकता, तुम्ही दूध ठरवू शकता, तुम्ही ठरवू शकता की मी वरई खाईन. म्हणजे कुठल्याही आपल्याला आपण म्हणतो ना नियमात गेलं की आपल्या शरीरस्थ जी अग्नी आहे, जाठराग्नी, ज्याच्यातनं आपण सगळं पचन करणार आहोत, तिचं काम कमी होऊन जातं. आता रोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं दिली की आपल्या ब्रेनला सुद्धा वेगळं काम करावं लागतं, शरीराला वेगळं काम करावं लागतं. त्याच्या जागी जर का रुटीन वर्क फक्त येत असलं तर आपली एफिशियन्सी कशी वाढते की नाही. तर एकदा जर का तुम्ही हे एकसारखं अन्न द्यायला सुरू केलं तर त्याच्यातनं तुमच्या शरीराच्या अग्नीची एफिशियन्सी वाढते आणि त्याच्यातनं तुमच्या शरीरात असलेले जे विषद्रव्य आहे ते सुद्धा कमी व्हायला त्याच्यातनं मदत मिळू शकते. उलट आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे उपवास याच्याकरता सांगितलेले आहेत की जे आपण वेगवेगळ्या वेळेला करत असतो. तर नवरात्री तर शक्तीची उपासना आहे, तर ती शक्तीची उपासना करत असताना आपण जेवढं व्यवस्थित पचणारं अन्न, सुपाच्य अन्न आपण ज्याला म्हणतो किंवा सात्विक अन्न खाल्लेलं असेल तेवढा त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. लंघनाविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असली तर तुम्ही माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती फास्टिंग व्हिडिओ माझा आहे तो तुम्ही नक्की बघावा. त्याच्यातनं तुम्हाला अजून हे 8 स्टेप्समध्ये लंघन कसं करता येऊ शकतं, इंटरमिटंट फास्टिंग, हे तुम्हाला त्याच्यातनं अजून डिटेलमध्ये कळू शकेल. यानंतर ठाण्यावरून फोन आहे मॅडम रामू काळे यांचा, त्यांचा कॉल घेऊया. रामूजी, तुमचं स्वागत आहे. मॅडमना प्रश्न विचारा. हा मॅडम, मी रामू काळे बोलतोय. हॅलो, बोला 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 रामूजी. हा मॅडम, मी काय तेलकट वस्तू खाल्ले ना, माझं अंग खाजवतं. अच्छा, काय वस्तू खाल्ले? तेलकट वस्तू खात. तेलकट पुरी म्हणा किंवा असं काय सेव वगैरे म्हणा किंवा असं काही बाहेरच्या वस्तू कुठले म्हणा, माझं अंग खाजून फोड्या येतात. कारण काय? अच्छा, प्रत्येक वेळेस खाल्ल्यावरती येतात की कधी येतात कधी नाही येत? असं प्रत्येक वेळी खाल्ल्यावर तर अचानक कधी कामावर ना आलो तर खाल्लं तर अचानक असं होतं मला. बरोबर. कसं झालेलं आहे बघा, सध्याच्या काळामध्ये एक तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आपल्याकडे तेलकट पदार्थ वगैरे म्हणजे तळून करायच्या ज्या गोष्टी होत्या त्या फक्त सणावारी वगैरे केल्या जायच्या की जेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बरोबरीने असायच्या. म्हणजे एखाद दुसरं भजं पोटात गेलं किंवा कुरडई पापड गेलं
तर ठीक आहे, पण रोजच्या रोज तळण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरांमध्ये सहसा नसायच्या. त्यातही तेलाचे जे प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की तेल सध्या आपल्याला सूर्यमुखी वापरायला सांगितलं जातं, सोयाबीन, कॉटन सीड, करडई, अशा सगळे कॉर्न तेल वगैरे हे आपल्याला सध्या वापरायला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे लोक बऱ्याचदा घरामध्ये चुकीच्या प्रकारचं तेल वापरतात किंवा बाजारामध्ये सुद्धा, आणि त्यातही ते तेल वारंवार गरम केलं जातं आणि परत गार होऊन परत त्याला वापरलं जातं. या सगळ्यातनं त्याच्यातले जे सगळे फॅट्स आहेत ते चुकीच्या प्रकारांमध्ये बदलून जातात आणि शरीरामध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज क्रिएट करू शकतात. त्यामुळे तेलाचा वापर आहे तो खूप विचार करून करावा. आयुर्वेदाच्या मताने तिळाचं तेल किंवा भुईमुगाचं तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल हे वापरण्याकरता अत्यंत उत्तम असतं. तर तशाच प्रकारचं तेल एकदा वापरण्यात घ्यावं आणि त्यातही जमत असलं तर तुपामध्ये तळलेली गोष्ट ही कधीही उत्तम असते आणि त्याचा कुठल्याही प्रकारची ॲलर्जी वगैरेचा त्रास होत नाही. तरी ही ॲलर्जी कमी होण्याच्या करता मी तुम्हाला म्हणेन की संतुलन पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्या सकाळ संध्याकाळ नियमाने घ्यायला सुरू करा. तसंच रात्री झोपत असताना संतुलन अविपत्तिकर चूर्ण हे सुद्धा अगदी तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा व आठवड्यातनं एकदा तरी एरंडेल तेल जे आहे ते तुम्ही गवती चहाच्या काड्याबरोबर घ्यायला सुरू करू शकता. हे तुम्ही सुरू केलं की तुमच्या शरीरात असलेली जी ॲलर्जिक टेंडन्सी आहे ती सगळी कमी व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल आणि मे बी महिन्या 2 महिन्यात एकदा दोनदा का न हो तुम्हाला हे तेलकट पदार्थ जे आहे ते खाणं शक्य होऊ शकेल. यानंतर पुण्यावरून कुंदाजी आहेत, त्यांचा प्रश्न घेऊया. कुंदाजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, माझे गुडघे दुखतात हां आणि आता डिलिव्हरीच्या वेळेला म्हणजे असं हे नाही केलं ना, आराम नाही केल्यामुळं असं अंग सगळं दुखतं, कुठं कुठं असं वात आलं दुखतं. वात कसं येतो, वात सगळं असं अंग दुखतं माझं. अच्छा, तुमचं वय काय आहे ताई आता? माझं वय आता आहे 45. 45. बरं. बघा, आपला हा स्त्री शक्तीचा आत्ता दिवस चालले आहेत 9 दिवस. याच्यामध्ये मी नक्कीच तुम्हाला सांगेन की आपलं स्वतःची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीला मदत करणं हेही गरजेचं आहे. सासू सून असो, नणंद जाऊ असो, जाऊ असो, आई मुलगी असो, त्या प्रत्येकाने एकामेकाला सपोर्ट करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. आणि हा स्त्री शक्तीचा विजय असेल. आपल्याला पुरुषांकडून मदत घेण्यापेक्षा आपली एकामेकाची मदत झाली तर ते किती चांगलं राहील. त्यामुळे कुठल्याही स्त्रीची काळजी घेणं, तिची पाळी असेल, तिचं बाळंतपण झालेलं असेल, तिचं मेनोपॉझल फेज असेल, तर या सगळ्या वेळेला तिची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर बघा, याचे परिणाम आता तुम्ही 40ची क्रॉस झाली तरी तुम्हाला दिसतात आहेत. त्यामुळे आत्ता तरी मी तुम्हाला तूर्त असं सांगेन की संतुलन शांती तेलासारखं जे तेल आहे ते तुमच्या सांध्यांना अगदी नियमितपणे लावायला सुरू करा. तसंच संतुलनची वातबल आणि दशमूळ सॅनसारखी जी गोळी आहे तीही तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने आत्ता घ्यायला सुरू करावी. बरोबरीने जमत असलं तर सकाळच्या वेळेला जेव्हा आपण न्याहारी घेतो म्हणजे ब्रेकफास्ट घेतो त्यावेळेला छोटासा याचं आपण कणिक मळतो ना, त्याचा ओंडा घ्यावा, त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा एरंडेल तेल घाला, व्यवस्थितपणे त्या कणकीमध्ये त्याला मिक्स होऊ द्या आणि त्याची पोळी किंवा फुलका तुम्ही सकाळी करा. त्याच्यावरती थोड्या प्रमाणामध्ये घरचं साजूक तूप तुम्ही टाकून सकाळी खाऊन टाकायची ती अनुष्य पोळी. न्याहारी कशासाठी म्हणते की अनुष्य पोटी ती पोळी तुमच्या पोटामध्ये गेली पाहिजे आणि त्याच्याने सुद्धा तुमच्या शरीरातला वात जे आहे ते कमी व्हायला मदत मिळू शकेल. स्वतःची काळजी घेण्याच्या दृष्टीने रात्रीचं वेळेत झोपणं, सकाळी वेळेत उठणं, थोडासा व्यायाम करणं, चालायला जाणं वगैरे, योगासनही करणं ही स्वतःची काळजी म्हणून नक्की घ्यावी. त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्री संतुलनाच्या दृष्टीने संतुलन फेमिसॅन तेलासारख्या तेलाचा पिचू जो आहे तो नक्की नियमित ठेवावा. त्याच्याने एकूणच शरीरातला सगळा वात संतुलित होतो आणि बरोबरीने हे सगळे जे तुम्हाला त्रास होतात तेही कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत जी आहे ती मिळू शकेल. ते सगळी काळजी प्रत्येक स्त्रीने स्वतःची जर का घेतली तर या स्त्री संतुलन, या स्त्री शक्तीचा जो काही आपण जागर आत्ता करत आहोत त्याला खऱ्या अर्थाने साजरा केला असं मी म्हणेन. नक्कीच. मॅम, नवरात्रीचा हा उपवास शरीर आणि मनाची ऊर्जा संतुलित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो का? बघा, कसं आहे की उपवास सहन होत असला तर तो आपल्या शरीराला आणि मनाला ऊर्जा देऊ शकतो. म्हणूनच उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ जाऊन वास करणे, म्हणजे शांत कोणाजवळ जरी तुम्ही जाऊन बसणे, तुमचं जे श्रद्धास्थान असेल, देवी असेल, आई वडील असतील, मित्रमैत्रिणी असतील, कुठेतरी जाऊन तुम्हाला शांत वेळ घालवता येऊ शकेल, ह्याला तो उपवास म्हणतात. तर तुमच्या मनाच्या शांतीकरता उपवास चांगला. खाण्याचा, पिण्याचा, विचारांचा, सगळ्यांचाच विचार आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो, हे नेहमी लक्षात ठेवावं. नक्कीच. आणखी एक शेवटचा प्रश्न असा की निराहार
उपवास करायचा किंवा निर्जळी करायचा का फलाहारावर राहायचं का एकभुक्त आहार, नक्की काय? नक्की. बघा कसं आहे, प्रकृतीप्रमाणे या सगळ्या गोष्टी बदलतात आणि त्यामुळेच आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये कुठेही अट्टाहास नाही आहे की तुम्ही हेच करायचं किंवा तुम्ही तेच करायचं. परंपरेमध्ये आपल्याला खूप प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यातला कुठला ऑप्शन आपल्याला त्रास न होता आपल्याला हेल्दी वाटतंय याचा नक्की विचार करावा. सध्याच्या काळामध्ये सुद्धा जसे डाएटचे वेगवेगळे फॅड्स आहेत आणि लोक चक्कर येऊन पडतात, तर त्या डाएटचा खरा अर्थ नसतो. शरीरातली शक्ती व्यवस्थित राहून तुम्ही त्याचं संवर्धन करू शकाल, त्याचा वापर करू शकाल आणि मग तुमच्या शरीरामध्ये तुम्ही हे खाण्यापिण्याची सगळी काळजी घ्याल तर त्या नवरात्राला अर्थ आहे. नाहीतर कुठलंही तुम्ही ओव्हर त्रास स्वतःला करून घेतला तर त्या कुठल्याही समारंभांना अर्थ राहत नाही, हे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. तर ह्या नवरात्रीचा उपवास तुमच्या शरीराची आणि मनाची ऊर्जा संतुलित करण्यासाठी फायदेशीर ठरो, हीच आमची प्रार्थना आहे आणि हीच आमची शुभेच्छा आहे. मॅडम, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. त्यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.